नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अक्षय तृतीयेला पितरांसाठी कराकेळी पूजन का केलं जातं, तसेच पूजा मांडण्याची योग्य पद्धत काय आणि यासाठी कोणते साहित्य लागतं, या दिवशी कोणते दान धर्म करावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। अक्षय तृतीया ही वैशाख शुद्ध तृतीयेला साजरी केली जाणारी 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ तिथी मानली जाते। यंदा अक्षय तृतीया ही 19 एप्रिल 2026 रोजी आलेली आहे। या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांचे पूजन करण्याची आणि कराकेळी पूजण्याची महत्त्वाची परंपरा आहे। कराकेळी पूजण्याचे महत्त्व काय आहे तर पितृदोष निवारण। या दिवशी पितरांचे पूजन केल्याने कुटुंबातील पितृदोष दूर होण्यास मदत होते असे मानले जाते। उदक कुंभदान, पाण्याने भरलेला हा माठ दान केल्याने पितरांना वर्षभर तहान लागत नाही अशी श्रद्धा आहे, म्हणून या दिवशी कराकेळीचं पूजन केलं जातं। या दिवशी केलेले दान पूजन कधीही संपत नाही, म्हणून याला अक्षय तृतीया म्हणतात। अक्षय तृतीयेला पितरांच्या स्मरणात कराकेळी पूजायला विशेष महत्त्व आहे। या दिवशी पितरांचे पूजन केल्याने त्यांना अक्षय गती प्राप्त होते आणि कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद राहतो। अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही दान किंवा विधी केले जातात त्यांना अक्षय गती मिळत राहते, म्हणून या दिवशी पितरांचे पूजन केल्याने त्यांना शाश्वत शांती मिळते। उन्हाळ्याची सुरुवात, वैशाख महिन्यात प्रचंड उन्हाळा वाढतो, त्यामुळे पितरांना थंडावा मिळावा या भावनेने कराकेळी पूजली जाते, म्हणजेच पाण्याचा माठ आणि केळी अर्पण केली जाते। या दिवशी पितरांची विधिवत पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि घरातील बाधा दूर होते। कराकेळी पूजन विधी, अक्षय तृतीयेला पितरांच्या नावाने मातीचा छोटा माठ, ज्याला करा म्हणतात, आणि केळी पूजली जाते असे मानले जाते। या दिवशी पितृलोकातून पितर आपल्या घरी येतात आणि या पूजेमुळे त्यांना वर्षभर तृप्ती मिळते। करा, मातीचा एक छोटा, पूजेसाठी कोणते साहित्य लागते तर माठ, ज्याला गाडग किंवा करा म्हणतात, आणि केळी, आणि इतर काय साहित्य लागतं तर आंबा, तीळ, पाणी, गंध, अक्षदा, फुले आणि नैवेद्यासाठी पुरणपोळी किंवा आमरस। पूजा मांडण्याची योग्य पद्धत काय तर सर्वप्रथम नवीन मातीचा माठ स्वच्छ धुवून त्यात पाणी आणि त्यात स्वच्छ पाणी भरावे। मांडणी करताना दक्षिण दिशेस एका पाटावर किंवा चौरंगावर तांदूळ ठेवून त्यावर हा पाण्याचा करा स्थापित करावा आणि त्यावर आंब्याचे डाळे किंवा पाने ठेवावी। पितरांचे स्मरण करून माठाला गंध, अक्षदा आणि फुले अर्पण करावी। गंध लावताना आपण नेहमी पूजा करताना गंध हा खालून वरच्या दिशेने बोट असं न करता यावेळी आपल्याला बोट म्हणजे गंध हा वरून खालच्या दिशेने लावायचा आहे। अक्षदा आणि फुले अर्पण करावी। केळी अर्पण करणे, माठाजवळ म्हणजे केळीचे पण असंच पूजन करायचं आहे। नैवेद्य, पितरांना अत्यंत प्रिय असलेली पुरणपोळीचा किंवा आमरसाचा नैवेद्य दाखवावा। या दिवशी उपवास करू जेवू घातला जातो। जर घरातील कोणी पुरुष गेला असेल तर एका माणसाला जेवू घातला जातं आणि कोणी स्त्री गेली असेल तर तिच्या नावाने एका बाईला जेवू घातलं जातं। या दिवशी उपवास करू जेवल्याशिवाय घरातील कोणीही जेवण करायचं नाही। या दिवशी तीळ तर्पण, हाताने पाणी किंवा तीळ घेऊन पितरांच्या नावाने सोडणे अत्यंत शुभ मानले जाते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओ